त्यामुळे जास्त वेळ काय घेणार नाही. सरपंच आहे त्यामुळं मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं असं बोलून कंटाळवाणं भाषण करून तुम्हाला मी कंटाळा येऊ देणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. आणि 2च मिनिटात मी माझे मनोगत व्यक्त करून माझं भाषण संपवेन. आशा आहे तुम्ही सर्वजण शांतपणे ऐकाल. कहते हैं किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. अर्थात कुठली गोष्ट मिळवण्यासाठी मनामध्ये तीव्र इच्छा असेल आणि त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ती गोष्ट मिळवून देण्यासाठी संपूर्ण सृष्टी तुम्हाला मदत करत असते. आणि काहीसं असंच आज घडलंय असं म्हणायला काय हरकत नाही. माझे राजे, माझे छत्रपती, माझे महाराज माझ्या गावात आल्यानंतर त्यांच्याप्रती 2 शब्द व्यक्त करण्याची संधी मला मिळावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये नेहमीच होती. आज या मुंबई मंडळाच्या पूजेनिमित्त ती इच्छा पूर्ण होत आहे. अर्थात मला माहिती आहे आजचा हा कार्यक्रम हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक आहे, परंतु महाराजांचं व्यक्तिमत्व इतक्या विविध गुणांनी नटलेलं आहे की त्या सर्व गुणांवर बोलायला गेलं तर PhD करता येईल. आणि मला वाटतं अनेकांनी त्या PhD केलेल्या आहेत. त्यामुळे महाराजांच्या व्यक्तिमत्वावर बोलायचं म्हणजे शैक्षणिक गोष्टीवर बोलण्यासारखंच आहे. म्हणूनच हे 2 मिनिटाचे माझं हे मनोगत मी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आज मुंबई मंडळाच्या पूजेनिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित मंचावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गावचे अध्यक्ष, गावचे पाटील, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष, महिला मंडळ अध्यक्षा, अंगणवाडी सेविका, तसेच व्यासपीठावर बसलेले माझे गुरुजन, सर्व पदाधिकारी आणि मान्यवर सर्वांना, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ सर्वांना नमस्कार करतो. मित्रांनो, महाराजांबद्दल बोलायचं झालं तर खरं सांगायचं म्हणजे माझ्या पोटात गोळा आलेला आहे. कारण महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं प्रचंड आणि प्रगल्भ आहे की त्यावर बोलायचं म्हणजे आपल्याकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीचे शब्द असायला पाहिजेत. आणि माझ्याकडे काय तेवढे ताकदीचे शब्द नाहीयेत, परंतु मी जे काही म्हणेन ते तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. माझ्याकडे जरी ताकदीचे शब्द नसले तरी आपल्यापैकी बरेच जण बैठकीमध्ये जातात. बऱ्याच जणांनी श्री समर्थ रामदास स्वामींची पुस्तकं वाचली असतील, लिखाण वाचलं असेल. एका ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराची राशी उदंड झाले जयाशी, तयाची या गुण महत्वाची तुलना कैसी. नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, जलपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, न्यायवंत, शौर्यवंत, बळवंत, जानता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर, उधार, गंभीर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपदी नृपवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्र मोडली, ब्राह्मण स्थळे भ्रष्ट झाली, योगी पृथ्वी हळहळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याब्दिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. महाराज धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. लोक हो, श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना माझ्या राजाची महती, माझ्या राजाची कीर्ती, माझ्या राजाचं शौर्य, माझ्या राजाचा पराक्रम, माझ्या राजाची राजनीती, माझ्या राजाची न्यायनीती, माझ्या राजाची युद्धनीती, सगळ्या गोष्टी अगदी योग्य शब्दात चपखलपणे मांडून ठेवलेल्या आहेत.
असे शब्द तुम्ही आम्ही आपण सर्वांनी आपल्या हृदयावर खऱ्या अर्थाने कोरून ठेवले पाहिजेत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही. हो, खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत, कारण माझ्या राजाने स्वतःच्या शौर्याने, स्वतःच्या पराक्रमाने स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आणि तेजस्वी करून ठेवलेलं आहे की त्या उत्तुंग आणि तेजस्वी व्यक्तिमत्वामधून अनेक गुण वेचून घेण्यासारखे आहेत. ते गुण आपण वेचून घेतले पाहिजेत, ते गुण आपण अंगीकृत केले पाहिजे. लोक, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा इतिहास आपण जाणतो. हा इतिहास आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला गेलेला आहे. परंतु या इतिहासामध्ये महाराजांनी जे जे निर्णय घेतले त्या निर्णयामागचा विचार समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण तो विचारच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. तो विचारच खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारा आहे. तो विचारच खऱ्या अर्थाने आपलं जगणं समृद्ध करून टाकणार आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे निर्णय घेतले त्या निर्णयामागचा विचार समजून घेणे जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना समाजातील 18 पगड जाती, 12 बलुतेदार समाजातील शूरवीर पराक्रमी लोकांना एकत्र केलं, हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य मिळवलं आणि ते टिकवलं सुद्धा. या मिळवलेल्या आणि टिकवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या राजदरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, सर्वांनाच माहिती असेल, महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. हे अष्टप्रधान मंडळ संपूर्ण राज्यकारभार सांभाळायचं. या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणी भोसले होतं का हो? महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळामध्ये भोसले नावाचा कोणी होता का व्यक्ती? महाराजांचा विचार समजून घ्या, महाराजांची विचार करण्याची प्रगल्भता समजून घ्या. हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर मिळवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या राजदरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर त्यांनी स्वतःच्याच भावकीतले 3-3, 4-4, 5-5 लोक मोठमोठ्या हुद्द्यावर ठेवू शकले असते. कुणाच्या मायच्या लालमध्ये हिंमत होती त्यांना अडवण्याची. पण महाराजांनी तसं केलं नाही. कदाचित महाराजांनी या गोष्टीचा विचार केला असेल, कदाचित महाराजांना या गोष्टीचा, त्या चोरीच्या गोष्टीची जाणीव झाली असेल की जर मी भावकी करत बसलो तर गावच्या ओसमधील समाज विखुरला जाईल आणि मिळवलेले हिंदवी स्वराज्य टिकून ठेवणं कठीण होईल. म्हणून भावकी करत बसण्यापेक्षा समाजातील कर्तृत्ववान लोकांना संधी देणं जास्त गरजेचं आहे. म्हणून कदाचित महाराजांनी अष्टप्रधान मंडळामध्ये भावकीच्या लोकांना घेण्यापेक्षा समाजातील कर्तृत्ववान लोकांना घेतलं असतं. महाराजांचा हा कर्तृत्ववान लोकांना संधी देण्याचा गुण आपण सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे. हा गुण आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. माझ्या सर्व तरुणांना, इथे उपस्थित असलेल्या तरुणांना, इथल्या बाहेर असलेल्या तरुणांना, अवघ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना मला हे सांगायचं आहे. मित्रांनो, हातामध्ये खंबा आणि नजरेसमोर रंबा ही आपली संस्कृती आहे. मित्रांनो, ही महाराजांची शिकवण नाही. मित्रांनो, हा आपला इतिहास नाही आहे. मित्रांनो, अरे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये एखादा परिस्थितीकडे वाईट नजरेने बघितलं गेलं तर त्याचे डोळे फोडले जायचे. एखादा परिस्थितीला वाईट हेतूने स्पर्श केला गेला तर त्याचे हात खाटले जायचे. एखाद्या परिस्थितीवर अन्याय अत्याचार झाला, त्याच्यावर बलात्कार झाला तर अशा नराधमाला, अशा अपराधाला, अशा पाप्याला हत्तीच्या पायी दिलं जायचं किंवा गडावरून लोट करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. मग असा अपराधी, असा पापी, असा नराधम ओळखी पालखीतला असो, नात्या गोत्यातला असो, अगर भावकीतला जरी असला तरी महाराजांच्या न्याय व्यवस्थेत चुकीला माफी नाही. चुकीला माफी न करण्याचा महाराजांचा गुण आपण सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे. कारण आजकाल आपण बघतो समाजात वावरत असताना अनेक गोष्टी चुकीच्या दिसतात, अनेक गोष्टी, अनेक घटना चुकीच्या दिसतात, पण आपण त्याच्याबद्दल एक ब्र शब्द काढायला तयार होत नाही. का मी का वाईट हो? जर मला वाईटच व्हायचं नसेल आणि त्या समाजात चुकीच्या गोष्टी करणाऱ्या, त्या पाप्याच्या, त्या नराधमाच्या, अपराधाच्या गुन्ह्यात तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही नका वाईट हो. पण अशा गुन्हेगारांच्या विरोधात जर आपण बोललो नाही, अशा अपराधांच्या विरोधात जर आपण बोललो नाही तर त्या पापामध्ये सुद्धा आपण सुद्धा तेवढेच सहभागी आहोत असं म्हणायला काहीच वावगं ठरत नाही. म्हणून अशा पापांच्या पापात सहभागी होण्यापेक्षा, गुन्हेगाराच्या गुन्ह्यात सहभागी होण्यापेक्षा महाराजांचा चुकीला माफी नाही हा गुण अंगीकृत करून प्रत्येक चुकीच्या घटनेच्या विरोधात आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे. आणि महाराजांचा हा चुकीला माफी न करण्याचा गुण आपण सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे. मला इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना, सर्व आईवडिलांना एक गोष्ट सांगायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला गुण समजून घ्यायचा असेल
तर महाराजांच्या अंगी असलेला पालकत्वाचा गुण समजून घ्या. ज्या वाघाच्या छाव्याला जन्म दिल्यानंतर अवघ्या 2 वर्षात त्याची आई वाढली, आई स्वर्गवासी झाली. त्या वाघाच्या छाव्याला मोठं करत असताना, त्याचं पालन पोषण करत असताना, त्याचे संगोपन करत असताना त्याला लढाईचे धडे दिले, त्याला राजकारणाचे धडे दिले, त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत केलं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर बुद्ध कौशल, नायिका वेद, नखशिक, 7 शतक असे 4 ग्रंथ लिहून आणि स्वतःच्या शौर्याने, स्वतःच्या पराक्रमाने वडिलांनी मिळवलेलं हिंदवी स्वराज्य ज्यांनी टिकवलं ते धर्मवीर, हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कुठे? आणि आता 10वी आणि 12वीचं शिक्षण अर्धवट सोडून पळालेले पलपुटे तरुण कुठे? हो, मी पलपुटे तरुणच म्हणेन. मी त्यांना मागच्या 7-8 वर्षात 10वी आणि 12वीचं शिक्षण जे लोक अर्धवट सोडून मुंबईला पळून गेलेले आहेत ते पलपुटे तरुणच आहेत. मी मागच्या 7-8 वर्षाबद्दल बोलतोय. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी 10वी आणि 12वीचं शिक्षण सोडून गेलेले आहेत ते आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे गेलेले आहेत, त्यावेळेच्या त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे गेलेले आहेत, आई वडिलांना मदत करण्याच्या हेतूने ते मुंबईला गेलेले आहेत. पण आताची जी मुलं ते 10वी 12वीचं शिक्षण सोडून मुंबईला पळून गेलेले आहे ते पलपुटेच आहेत. कारण मी त्यांच्या आई वडिलांना जवळ ओळखतो. त्यांच्या आई वडील आजही रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना शिकवायला तयार आहेत, पण हे चमन जिंगे शिकायला तयार नाहीत. हेच पळून गेलेले आहेत. माझं ठामपणे मत आहे, असे पळून गेलेला, अर्धवट शिक्षण सोडून पळून गेलेल्या तरुणांना खऱ्या अर्थाने त्याच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे. कुठल्या मंडळामध्ये, कुठल्या जयंतीमध्ये, कुठल्या उत्सवामध्ये, एवढंच काय क्रिकेटच्या कुठल्या टीम मध्ये सुद्धा यांना घेता कामा नये. कारण ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य तर बर्बाद केलंच आहे, पण आपल्या आई वडिलांचं म्हातारपणातील आयुष्य सुद्धा ह्या लोकांनी बर्बाद केलेलं आहे. म्हणून मला त्या सर्व तरुणांना सांगायचं आहे, मुलगा बनायचंच असेल तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं बना. ज्यांनी आपल्या वडिलांचं नाव राखलं, वडिलांची कीर्ती राखली, वडिलांनी मिळवलेलं हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवलं, त्या छत्रपती संभाजी महाराजांसारखं बना. पालक बनायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनलं पाहिजे. आणि म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की मुलाचं कर्तव्य काय असतं आणि पालकाचं पालकत्व काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे. मला अजून एक इथं मुद्दा मांडायचा आहे. आजकाल आपण बघतो कपाळावर अर्धचंद्रकोर लावून, दाढ्या वाढवून काही मुलं, काही तरुण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजायला लागले. काहीच गैर नाही त्याच्यामध्ये, काहीच चुकीचं नाही त्याच्यामध्ये, काहीच वाईट नाही त्याच्यामध्ये. उलट त्यांच्या आई वडिलांना अभिमान वाटायला पाहिजे की त्यांचा मुलगा स्वतःला छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचा मावळा समजायला लागलाय. कारण याच कपाळावर अर्धचंद्रकोर लावलेला आणि दाढी वाढवलेल्या तरुणांनी आज गावागावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. त्या सर्व तरुणांना मला हे सांगायचं आहे, मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या गावागावांमध्ये लावलेल्या आहेत, त्याचप्रमाणे गावागावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा आपल्याला पसरवता आली पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊ, तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी होऊ, तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवेकरी होऊ. आणि माझा राजा म्हणजे केवळ एक युग पुरुष नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. तो विचार आपल्याला अंगीकृत करता आला पाहिजे. तो विचार या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवता आला पाहिजे. तो विचार या जगाच्या अंताच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला टिकवून ठेवता आला पाहिजे. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली आपली स्वामी निष्ठा असेल, हेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली आपली स्वामी भक्ती असेल, हेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम असेल. अरे नरपती, हायपती, गजपती, गणपती, भूपती, जलपती असलेला माझा राजा, त्याचं संपूर्ण ऐश्वर्या रायगडच्या भूमीत गेले, तर रायगडच्या भूमीत जन्माला येऊन जर मी महाराजांचं गुण गायला शकलो नाही, महाराजांचे गुण अंगीकृत करू शकलो नाही, तर धिक्कार आहे माझ्या तारुण्यावर, धिक्कार आहे माझ्या जवानीवर, धिक्कार आहे माझ्या मर्दांगीवर. महाराज, मूर्ती रूपाने तुम्ही या गावामध्ये आला, तर या गावामध्ये जे तेज पसरलेलं आहे त्या तेजाची शपथ घेऊन सांगतो, या गावामध्ये, या गावातील प्रत्येक सच्चा शिवभक्त तरुण
तुमच्या नावा खातर, तुमच्या कीर्ती खातर, तुमच्या आदरा खातर या गावात प्रवेश केल्यानंतर दारू, मद्य, मदिरा आणि व्यसन या गोष्टीला हात लावणार नाही. कुठल्याही प्रकारचं तुमच्या नावाला, कीर्तीला, कर्तृत्वाला कलंक दिला गेला असं वागणार नाही. ही तुमच्या चरणी शपथ आहे महाराज. ही तुमच्या चरणापाशी असलेला आमच्या देवीगावचा सच्चा शिवभक्तांची शपथ आहे तुमच्या चरणापाशी. ही शपथ आहे महाराज तुमच्या चरणापाशी महाराज. जगदंब